मोदी सरकारच्या यूपीएससी भरतीवर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय। देशात संघाच्या माध्यमातून नोकर भरती राबवत असल्याचा आरोप केलाय। यूपीएससीमध्ये थेट भरती प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संविधानावर घाला आहे असं देखील या दरम्यान राहुल गांधींनी म्हटलंय। एससी एसटी ओबीसीचं आरक्षण हिरावलं जातंय असं राहुल गांधींनी म्हटलंय। यूपीएससीमध्ये 45 पदांवर थेट भरती प्रकरणासंदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे। इंडिया आघाडीच्या माध्यमातून या मुद्द्यावरती टीका करण्यात आली। विशेषतः राहुल गांधी यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करतात असं देखील राहुल गांधी यांनी आरोप केलाय। एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण हिरावलं जातंय असा आरोप देखील राहुल गांधींनी केला। मोठी बातमी आहे, राहुल गांधी यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, काय पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मोदी सरकारच्या यूपीएससी भरतीवर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट हल्लाबोल केला। देशात संघाच्या माध्यमातून नोकर भरती राबवत असल्याचा आरोप केलेला आहे। यूपीएससीमध्ये थेट भरती प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर घाला घातलाय असंही या दरम्यान राहुल गांधींनी म्हटलंय। एससी एसटी ओबीसीचं आरक्षण हिरावलं जातंय असंही राहुल गांधींनी म्हटलंय। यूपीएससीमध्ये एकंदरीत 45 पदांवर थेट भरती प्रकरण या संदर्भात ही मोठी अपडेट समोर येते। त्यामुळे आगामी काळात आता नेमकं महायुतीच्या माध्यमातून या सर्व आरोपांना कशा प्रकारचं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आरोप करत असताना संघाचा या दरम्यान उल्लेख करण्यात आला। देशात संघाच्या माध्यमातून नोकर भरती राबवत असल्याचा आरोप केलेला आहे। यूपीएससीमध्ये थेट भरती प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानावर घाला घातलाय असंही राहुल गांधींनी म्हटलंय। त्यामुळे एससी एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात देखील राहुल गांधी यांनी उल्लेख केलेला आहे। यामध्ये एससी एसटी ओबीसीचं आरक्षण हिरावलं जातंय असा आरोप देखील या दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। निवडणुकीच्या दरम्यान संविधान धोक्यात आहे अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात वारंवार जाहीर भाषणातून सांगण्यात आलं। आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी संविधानावर घाला घालतात असं म्हणत राहुल गांधी यांनी यूपीएससी भरती प्रक्रियेवरती थेट आरोप केलेले आहेत। यावरती आपली काय प्रतिक्रिया? कारण संघाच्या माध्यमातून यामध्ये हस्तक्षेप केला जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला। संघ लोकसेवा आयोगाची निवड काय पद्धतीने व्हावी याची एक घटनात्मक प्रक्रिया आपल्याकडे संविधानात अंतर्भूत आहे। कारण संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने ज्या परीक्षा होतात किंवा यासाठी म्हणून जे सनदी नोकर निवडले जातात हे थेट भारत सरकारचे कर्मचारी असतात आणि ती प्रक्रिया घटनात्मक मार्गात एकीकडे भाजपा सांगते की आम्ही संविधानाचा आदर करतो आणि दुसरीकडे ही घटनात्मक प्रक्रियाच डावलली जाते। हे पुनश्च एकदा प्रमाण आहे की भाजपाला भारतीय संविधानाशी आणि त्यातल्या घटनात्मक प्रक्रियेशी काहीही घेणं देणं सोयीस्कर नाही। ते वारंवार घटनेची पायमल्ली त्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होते। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।